अहमदनगर दक्षिण 8 तालुके याच्यामधील सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो। याच्या आधी मी कितीतरी व्हिडिओ काढले आहेत शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कामासाठी। ज्या शेतकऱ्यांनी गोरगरीब मला फोन केले त्यांचे काम करून दिले। आता उर्वरित आले शेतकरी गोरगरीब कोण असतील त्यांनी अहमदनगर 8 तालुक्यामधील यांनी मला फोन करा। कुणी असो, राष्ट्रवादी असो, कोणत्या पक्ष असो, मला फोन करा, तुमचं मी काम करून देणार। आणि या राष्ट्रवादीने लोकांना त्रास दिलेला आहे यांचा पुरा मी कार्यक्रम करणार असं माझ्या 3 वर्ष पूर्वी डोक्यात बसलं आहे। आज हसून द्यायचे उपसरपंच आपले झाले आहेत। त्याच्यामुळे अहमदनगर दक्षिण शेतकऱ्यांना परत मी विनंती करतो, तुम्ही मला काम सांगा, तुमचे काम करून देतो। आणि सर्व अधिकारी ग्रामसेवक पासून पार कलेक्टर पर्यंत सर्व अधिकाऱ्यांना मी विनंती करणार नाही। तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना गोरगरिबांना अजिबात अडवायचं काही कारण नाही। आढळलं मी फोन करणार, जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला 100% सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही। कर्जत तालुक्यामध्ये 9 अधिकारी सस्पेंड केले आहेत। याच्यामध्ये भूमिलेखचे अधिकारी 2 आहेत, प्रांत तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी असे भरपूर अधिकारी आहेत। तसे तुमच्या पाळी येऊन देऊ नका असं मी तुम्हाला सांगतो। आता 8 तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली आहे। त्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना मी विनंती करतो, तुम्ही तुमच्या तालुक्यात कोणाचं काम होत, शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं काम होत नसले तर तुम्ही मला सांगा। आधी तुम्ही अधिकाऱ्यापाशी प्रयत्न करा, तुम्हाला तेवढी पावर आहे। त्यांनी नाही काम केला तुम्ही मला फोन करा, तुमचं मी अर्जंट काम करून देतो। आणि मी आजपर्यंत शेतकऱ्यांची गोरगरिबांची जेवढी कामं केली आहेत त्यांनी गद्दारी करू नका किंवा माझ्यावर अशी वर टंगडी करू नका असं मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही माझ्यावर टंगडी केली मी काही करणार नाही, परमेश्वर आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुट्टी कोण देणार नाही। माझ्याकडे दहशत दादागिरी अजिबात नाही। तुम्ही मला काम सांगा, काम नाही झाल्यावर तुम्ही माझा कान धरा, एक वेळेस माझा अनुभव घ्या। आणि परत शेतकऱ्यांना गोरगरिबांना सांगतो, मी जेवढे लोकांची आज लाखो कामं करून दिली आहेत त्यांनी माझ्यावर फक्त वर टंगडी करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो। जर तुम्ही माझ्या वर टंगडी केली, परमेश्वर आहे, सर्वांना माहीत आहे, देव आहे, परमेश्वर आहे, काय होईल कधी काय होईल सांगता येत नाही। त्याच्यामुळे इमानदारी बाळगा। आणि मी जेवढे लोकांची कामं केली आहेत त्यांनी लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, अजून पंचायत निवडणुका असतील, त्याला इमानदारीने मी किंवा आमचे सर्व पदाधिकारी हे सांगून त्यांना मतदान करा। आम्हाला काय तुमचं काम करा याड लागले नाही। मी पूर्ण परपंच सोडून देऊन शेतकऱ्यांची गोरगरिबांची अहोरात्रंदिवस काम करतो। कोणाचं पिकअप आढळलं श्रीगोंद्याला, दौंडला, पोलिसांना फोन करून मी सोडून देतो। काही काम करतो मी। त्याच्यामुळे परत विनंती करतो, शेतकरी गोरगरीब माझ्यावर कुणी गद्दारी करू नका। काम केलेल्यांनी आणि काम सांगणाऱ्यांनी काम करून देतो असं सांगतो। अधिकाऱ्यांना आवाहन करतो, 8 तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे काम नाही केले तुम्हाला मी सुट्टी देणार नाही असं तुम्हाला परत सांगतो। सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी।